देख रहे मानव चेतना न्यूज। पोलीस ठाणे लखळगंज या ठिकाणी फिर्यादी दिनांक 13 जून 2026 रोजी पोलीस स्टेशनला आले। फिर्यादीचं नाव आहे कुलदीप किशन सिंग ठाकूर, वय 24 वर्ष, धरमपेठ या ठिकाणी राहणारे आहेत। हे इतवारी या ठिकाणी आले असता इतवारी भागात यांनी एक ई रिक्षा केलेला आहे। इतवारी रेल्वे पटरी या भागात असताना त्यांना 3 अनोळखी व्यक्तींनी आपल्या रिक्षामध्ये घेऊन गेले आणि रिक्षामध्ये घेऊन जाऊन एका गल्लीमध्ये त्यांना पैशाची मागणी केली व त्यांचा मोबाईलसुद्धा हिसकावून घेतला। त्यानंतर त्यांनी त्याला लाकडी दांड्याने मारहाण केली, अशी रिपोर्ट पोलीस स्टेशनला कुलदीप सिंग यांनी दिली। त्यावर त्वरित DB पथक व वरिष्ठांना माहिती देण्यात आली। घटनास्थळी ठिकाणी जाऊन पाहणी केली असता ती मोडस जी आहे ती आणि जुळते मिळते आरोपी यावर DB पथकाने चांगली कामगिरी केली आणि जे 3 अनोळखी इसम होते त्या तिघांचाही शोध घेतला। त्यामध्ये शेख वसीम शेख हासिम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, जो यशोधरानगर येथील आहे। त्यानंतर दुसरा आरोपी निलेश मेंढोळे हा शांतीनगर पोलीस स्टेशनमधील आरोपी आहे। शेख वसीम उर्फ अकरम मोहम्मद रफीक, वय 38 वर्ष, टिमकी तहसील पोलीस स्टेशन, असे 3ही आरोपी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन जे आहेत त्यांना पोलीस ठाणे लखळगंज यांनी अटक केलेली आहे। या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे। यामध्ये त्यांनी गुन्ह्यात वापरलेला ई रिक्षा किंमत 1 लाख रुपये, तसेच जे पैसे हिसकावलेले होते ते आणि मोबाईल अशा वस्तू संपूर्ण 100% मुद्देमाल गुन्ह्यामध्ये रिकवर करण्यात आलेला आहे। यामध्ये उल्लेखनीय कामगिरी पोलीस ठाणे लखळगंज येथील DB पथक शेख API शेख अझर व क्राईम पोलीस निरीक्षक मनोज चौधरी व DB टीम उमाकांत आणि धायवट या टीम यांनी केलेली आहे। याबाबत पोलिसांकडून नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारच्या किंवा अन्य कोणत्याही बाबतीत पोलिसांकडून मदत पाहिजे असल्यास नियंत्रण कक्ष 112 या नंबरवर संपर्क करावा। आप देख रहे मानव चेतना न्यूज।